पंढरीला जातात आणि हा एक सामाजिक परिवर्तनाचा सोहळा आहे असं मी कायम मानतो। आणि आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पालखी सोहळ्याला उपस्थिती लावली, त्याबद्दल विशेष आनंद आहे। मी मनापासून त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबरीने आज माऊलींकडे हीच प्रार्थना केली की सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना दूध भुकटी आयात करण्याचा जो आयात शुल्क माफ करून आयात करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे, तो निर्णय मागे घेण्याची केंद्र सरकारला उपरती व्हावी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील न्याय मिळावा आणि सर्वसामान्य शेतकरी खरं तर सुखी व्हावा या दृष्टीनं पावलं टाकली जावी, हीच मागणी। इंद्रायणीचा प्रदूषणाचा मुद्दा अत्यंत गाजतो आहे। अशा परिस्थितीत आता स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की मी आश्वासन देतो, शब्द देतो। नमामि इंद्रायणी आधी सुद्धा त्यांचा प्रस्ताव होता। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खरं तर गेल्या वर्षी देखील शब्द दिला होता। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सुद्धा याबाबत मी पत्र लिहून संपूर्ण